वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत. आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकवणारा जर कुठला काळ असला ना, तर तो काळ आहे वाईट काळ किंवा आपल्यावर ओढवलेली वाईट परिस्थिती. तर अगदी कुणावरही वाईट काळ येऊ शकतो. वाईट काळ म्हणजे मग काय? तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. कोणाची घरच्या हॉस्पिटलमध्ये सिरियस असेल, काय सांगता येत नाही. परिस्थिती खूप वाईट आहे. कोणाकोणाला पैशाचा प्रॉब्लेम असतो, कोणाच्या घरची तब्येतीचा प्रॉब्लेम असतो. अशी अनेक उदाहरण असू शकतात, ज्यामुळे वाईट परिस्थिती येऊ शकते आणि प्रत्येक व्यक्ती ही अशा परिस्थितीमधून गेलेली असते, जात असते. कोणी या परिस्थितीमध्ये अडखळून राहतं, तर कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं आणि प्रत्येकालाच ही परिस्थिती बदलावी असं वाटतं आणि परिस्थिती बदलणंसुद्धा हे केवळ आपल्याच हातात असते, कारण आपणच परिस्थितीला बदलू शकतो. कारण आपण जर काही केलंच नाही ना, तर परिस्थिती कशी काय बदलेल? ती बदलणार नाही. उलट त्यापेक्षा वाईटसुद्धा होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुमच्यावर असा वाईट काळ ओढवेल, त्यावेळेस त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा आणि तो केलाच पाहिजे. आता प्रयत्न करणे म्हणजे नेमकं काय करणे? तर बघूया आपण. प्रयत्न करणे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, हेच काही जणांना कळत नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही सुचतच नाही. आता कसं होणार? सगळं नीट होईल का? असं का झालं? हेच विचार डोक्यात येतात. पण त्या झालेल्या गोष्टींचा गुंता सोडवायचा कसा? हा विचार आपण प्रॅक्टिकली करून बघायचा असतो. आणि अशा वेळेस प्रॅक्टिकल विचार करून बघाच. तुमचा काळ बदलायला वेळ लागणार नाही. सगळ्यात आधी जे घडलं आहे त्याचा सर्व बाजूनी विचार करा. विचार केल्यानंतर पडलेले काही प्रश्न एका कागदावर लिहून काढा. प्रश्न लिहिल्यावर त्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा. त्यातच तुमचा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तरेसुद्धा तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, तर अर्धी प्रॉब्लेम सहजासहजी सुटतील. तुमच्या असलेल्या काही शंका दूर होतील. आता या क्षणाला काही जर महत्त्वाचं असेल ना, त्या गोष्टीला आधी प्राधान्य द्या. ते कधीही विसरू नका. आर्थिक परिस्थिती वाईट असेल, तर पैसे मिळवण्याचे, कमवण्याचे चांगले मार्ग शोधायला सुरुवात करा. बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीवर जास्त भर द्या, जेणेकरून परिस्थिती बदलेल आणि सुधारण्यास मदत होईल. प्रेमात अपयश आल्यास निराश न होता, खचून न जाता तो विषय शक्य होईल तितका लवकर सोडून द्यायला शिका. हे इतकं सोपं नसतं, पण आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतील. आपण अडकळून त्या गोष्टीत राहू शकत नाही, तर त्याला काही पर्याय नाही. तिथेच पूर्णविराम द्या आणि करिअर करण्यात किंवा इतर गोष्टी करायला महत्त्व द्या. कारण आयुष्य पुन्हा एखादी व्यक्ती येऊ शकते. वाईट परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आपलं काय चुकलं याचा विचार करा आणि त्या चुका सुधारण्यावर भर द्या. कारण आपल्या चुका आपल्याला सुधारायलाच हव्या. जे समोर आहे ना, ते स्वीकार करून पुढे चला. परिस्थिती बदलण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. घर, ऑफिस दोन्हीचे प्रॉब्लेम वेगवेगळे ठेवा, नाहीतर परिस्थिती जास्त बिकट होईल. परिस्थितीनुसार वागायला शिका. कुठलीही परिस्थिती असो, त्याला स्वतः फेस करा. त्यानेच तुमची परिस्थिती बदलू शकते. तुम्ही गरज ओळखून पैशाचा वापर करा. हे जमत नाही, हे येत नाही, त्यामुळे सगळं अडकलं आहे असं बोलण्यापेक्षा जे येत आहे त्यात शिकून घ्या. एखादा घरात एक व्यक्ती कमवती असते, पण अचानक ती व्यक्ती अकाली मृत्यू पावते. अशा वेळेस जी परिस्थिती ओढवते ना, ती खूप वाईट असते. परंतु परिस्थितीत जास्त वेळ न घालवता आपल्याला पुढे काहीतरी गोष्टी मांडून ठेवल्या आहेत, हा विचार करून त्यातून बाहेर पडलं पाहिजे. ह्या खूप थोड्या थोड्या टिप्स आहेत, पण खरंच माणसाला वाईट काळातून, त्यांच्या वाईट परिस्थितीतून बाहेर यायचं असेल, त्याने भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकल विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जे गरजेचं आहे ते आधी करा. कारण खरं तर वाईट परिस्थितीतून बाहेर पडणं सहजासहजी कोणालाही शक्य नसतं, परंतु ते अवघडही नसतं.
पण जर माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नांचा पराकाष्ठा करून ती बदलते. त्यामुळे प्रयत्न करा. नुसता विचार करण्यापेक्षा कृतीत देखील करा. कारण विचार करून कुणाचाही भला झाला नाही, कृती केल्याने भला होतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.